नमस्ते टू ऑल, वेलकम टू माय चॅनल गाईज. मी करुणा. मी आज तुमच्यासाठी एक व्हिडिओ असा घेऊन आलेली आहे की मी आज तुम्हाला सांगणार आहे की टॅरो कार्ड म्हणजे काय. टॅरो कार्डचा आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये कोणकोणत्या एरियामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. आणि टॅरो कार्डमध्ये काय असतं, त्याचा शोध कुठून लागला, असं थोडक्यामध्ये पण डीप मी माहिती आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे गाईज. ओके. बरेचसे गैरसमज आहेत की टॅरो कार्ड म्हणजे काहीतरी काला जादू किंवा ब्लॅक मॅजिक किंवा खेळाचं एक माध्यम आहे वगैरे, असं बऱ्याच गोष्टी माझ्या ऐकण्यात आलेल्या आहेत बऱ्याच लोकांकडून. तर मला असं वाटतंय की हे चुकीच्या गोष्टी टॅरोच्या बाबतीत पसरले गेलेल्या आहेत किंवा चुकीची इन्फॉर्मेशन आहे लोकांकडे. त्याच्यामुळे मी आज तुम्हाला इथे थोडक्यात पण डीपली टॅरो कार्डची माहिती देणार आहे. तर आपण बघूया की टॅरोचा शोध कुठून लागला. टॅरोचा शोध हा 14व्या आणि 15व्या शतकामध्येच लागला होता. आणि टॅरोचा शोध आणि टॅरोचा हा जो डेक आहे, असे कार्ड्स असतात टॅरोमध्ये आणि ह्याला डेक म्हणतात. तर हा जो डेक आहे हा रायडर वेटचा डेक आहे. ह्या टॅरोचा शोध लावला होता पामेला स्मिथ यांनी लावला होता. ओके. ते एक ऑथर आहेत, ते एक प्रकाशक आहेत. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करून हे जे कार्ड्स आहेत हे डिझाईन केलेले आहेत. तर पाहूया की हे कार्ड जे डिझाईन केलेले आहेत ह्या कोणत्या बेसवर डिझाईन केले गेले आहेत. तर आता आपलं जे शरीर आहे, ओके, आपली जी बॉडी आहे ती 5 तत्वांपासून देवांनी बनवलेली आहे. कोणती आहेत ही 5 तत्व? तर जल, वायू, अग्नी, आकाश आणि पृथ्वी. ठीक आहे. तर हे जे 5 तत्व आहेत त्याच तत्वांपासून हे कार्ड्स पण तयार केलेले आहेत. तर ह्या डेक मध्ये आपण बघूयात की किती कार्ड्स आहेत आणि कोणकोणते कार्ड्स आहेत बरं का. तर हे जे डेक आहे ह्याच्यामध्ये 78 कार्ड्स आहेत. 78 कार्ड्स मधले 0 to 21 म्हणजे असे 22 कार्ड्स आहेत, म्हणजे 22 कार्ड्स आहेत. ते 22 कार्ड मेजर आर्काना कार्ड्स आहेत. मेजर आर्काना कार्ड्स म्हणजे काय की आपल्या आयुष्यामधल्या मोठ्या मोठ्या घटना हे कार्ड्स थ्रू आपल्याला दर्शवतात, मोठ्या मोठ्या घटना सांगतात. ठीक आहे. किंवा लाईफ लेसन असतात लाईफचे. जन्माला आलो तर काहीतरी शिकण्यासाठी आपण आलेलो असतो. तर काय शिकण्यासाठी आलेलो आहोत तर त्या गोष्टी पण हे कार्ड्स दाखवतात. हे मेजर आर्काना कार्ड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 56 कार्ड्स आहेत, ते मायनर आर्काना कार्ड्स आहेत. मायनर आर्काना कार्ड्स काय म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये ज्या छोट्या मोठ्या घटना होतात किंवा जे दैनंदिन जीवनामधल्या हालचाली किंवा एनर्जी की काय चाललं असेल, कोणाच्या तरी काहीतरी लाईफ मध्ये आता काय चाललं असेल वगैरे, तर ही करंट एनर्जी आहे. तर ही करंट एनर्जी पण या कार्ड थ्रू आपल्याला इथे मार्गदर्शन दिले जाते. ठीक आहे. तर आता हे कार्ड्स कसे काय बुवा आम्हाला सूट होतील असेच निघतात, कसे काय बुवा आम्हाला गायडन्स देतात. ओके. तर मी हे तुम्हाला सांगते की आपली एक एनर्जी असते, आपली एक ऊर्जा असते. सगळ्याच म्हणजे जे जिवंत गोष्टी आहेत, ज्या निर्जीव गोष्टी आहेत, त्या सगळ्यांनाच देवानी एक ऊर्जा दिलेली आहे. ठीक आहे. तर ती ऊर्जा काम करते इथे. कारण हे जे डेक आहे हा डिवाइन टूल आहे, एक दैवी माध्यम आहे ज्या थ्रू आपल्याला आपल्या आराध्य दैवत, आपण जे आपण देवांना मानतो, ज्या एनर्जीला मानतो किंवा ज्याच्यावर श्रद्धा आहे आपली, ते आपल्याशी कनेक्टच असतात. आपले देव, आपले आराध्य दैवत, आपण ज्या एनर्जीला मानतो ते आपल्याशी कनेक्ट असतात. फक्त आपल्याला त्यांच्याकडून जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर काहीतरी टूल पाहिजे ना, काहीतरी माध्यम पाहिजे. तर हे जे टॅरो कार्ड आहे हे सगळ्यात बेस्ट माध्यम आहे की ह्या टॅरो कार्ड्स थ्रू आपल्याला योग्य असा गायडन्स मिळतो एनर्जी बेसवर, ऊर्जाच्या बेसवर. ओके. ऊर्जा म्हणजेच ऑरा, आपला ऑरा. ऊर्जा म्हणजेच
आपली एनर्जी. ओके, तर ही जी एनर्जी आहे ही या कार्ड सोबत कनेक्ट होते, म्हणजे जोडली जाते. या कार्ड सोबत ती एनर्जी जोडली जाते आणि आपल्याला ऍक्युरेट हवं, आपल्याला जो गरजेचा आहे ऍक्युरेट असा गायडन्स या टॅरो कार्डच्या माध्यमातून इथे मिळतो. आता हे तुम्ही म्हणता की हे काय कसं काय, म्हणजे कोणीही शिकू शकतं का टॅरो कार्ड? तर मी सांगेल हो, कोणीही शिकू शकतं टॅरो कार्ड. ज्याला ह्याचा खूप म्हणतो ना, एक पूल फील होतो, म्हणजे एक अट्रॅक्शन फील होतं की बाबा काय क्युरियोसिटी असते लोकांना की काय आहे टॅरो कार्ड, कसं वर्क करतं. ओके, तर ज्याला हे अट्रॅक्शन होतं किंवा ह्याला ज्यांना ह्या गोष्टी शिकण्याची ओढ आहे तर ती लोक टॅरो कार्ड शिकू शकतात. ओके, आणि टॅरो कार्डचा आपल्या लाईफ मध्ये कसा इफेक्ट होतो तर ह्याचं मी माझं स्वतःच उदाहरण देईल की माझ्या आयुष्यामध्ये डिवाइन टूल म्हणून किंवा एक देवी एनर्जी म्हणून टॅरो कार्ड जेव्हापासून माझ्या लाईफमध्ये आलेले आहेत तेव्हापासून मी माझं प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा मला डिसिजन घेता येत नाही तेव्हा मी टॅरोकडून गायडन्स घेते. जेव्हा मला माझ्या हेल्थ रिलेटेड काही प्रॉब्लेम्स होतात तेव्हा मी टॅरोची हेल्प घेते, मदत घेते. जेव्हा मला रिलेशनशिपमध्ये म्हणजे नातेसंबंधामध्ये, मग ते फॅमिली कौटुंबिक नातेसंबंध असू देत, नाही तर फ्रेंडचं नातेसंबंध म्हणजे मैत्रीचा नातेसंबंध असू देत किंवा प्रेमाचा नातेसंबंध असू देत, ज्या ज्या एरियामध्ये नातेसंबंधामध्ये मला जिथे जिथे प्रॉब्लेम्स आले तिथून मी ह्या टॅरो कार्डच्या माध्यमातून माझ्यासाठी मी गायडन्स घेतलेला आहे. तो गायडन्स इथे वर्क केलेला आहे, म्हणजे त्याचा खूप मला फायदा झालेला आहे, बेनिफिट झालेला आहे कोणतेही डिसिजन घ्यायला, कोणत्याही कन्क्लुजनवर यायला. ओके, म्हणजे तिथे मला कोणतंच कन्फ्युजन राहत नाही, मला क्लिअरिटी राहते. दरवेळेला मला क्लिअरिटी राहायची आणि त्याच्यामुळे मी माझ्या आयुष्याचा जो प्रवास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने करू शकली आहे, रॅदर करत पण आहे. ओके, त्यानंतर आता अजून कोणत्या एरियामध्ये मला टॅरो कार्डचा उपयोग झालेला आहे किंवा मी त्याचा फायदा घेतलेला आहे किंवा गायडन्स घेतलेला आहे, तर करिअरमध्ये पण मला खूप टॅरो कार्डने मदत केलेली आहे. माझं करिअर चूज करण्यासाठी की मी कोणत्या करिअर चूज करावं, मी माझं करिअर कोणत्या क्षेत्रामध्ये करावं, कसं करावं, त्याच्यामध्ये काय काय ब्लॉकेजेस येत आहे, काय काय अडथळे येत आहेत किंवा येणार आहेत, तर मी त्यातून कसं बाहेर पडलं पाहिजे, त्यातून कसा मार्ग काढला पाहिजे, मी त्याचं कसं प्लॅनिंग केलं पाहिजे माझ्या करिअरसाठी. तर ह्या गोष्टींचा पण मला टॅरो कार्डचा खूप मदत झालेली आहे. मला टॅरो कार्ड कडून खूप गायडन्स मिळालेला आहे. आणि शिक्षणासाठी पण की मी कोणतं साईट चूज केली पाहिजे, मी कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, माझ्या बर्थडेटनुसार, माझ्या राशीनुसार किंवा माझ्या ऊर्जेनुसार मी कोणतं प्रोफेशन निवडलं पाहिजे, मी कोणती साईट निवडली पाहिजे, कोणतं शिक्षण घेतलं पाहिजे, या सगळ्याचं पण ही टॅरो कार्डनी मला खूप मदत केलेली आहे. फायनान्शियल गोष्टीमध्ये पण खूप मदत झालेली आहे. कधी कधी आहे ना फायनान्शियल गोष्टीमध्ये आपली ऊर्जा ही ब्लॉक झालेली असते, त्याच्यामुळे काय होतं पैसा येणं थांबतं आयुष्यामध्ये. तर पैसा येणं थांबल्यामुळे मग आपल्याला खूप प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं आणि मग त्याच्यामुळे येणारे टेन्शन, डिप्रेशन, चिडचिड, राग ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात, मानसिक ताणतणाव उद्भवतो इथे. तर मला माझ्या आयुष्यामध्ये टॅरो कार्डचा माझं फायनान्शियल ग्रोथ म्हणजे पैशाच्या बाबतीमध्ये जी होणारी सातत्यता आहे, वाढीमध्ये जी सातत्यता आहे त्याच्यामध्ये मला भरपूर मदत झालेली आहे. काय अडथळे येतात, मग ते अडथळे कसे सॉल्व्ह केले पाहिजेत, शिवाय ऑपॉर्च्युनिटी कुठून कुठून येणार आहे पैशाच्या बाबतीमध्ये, मी अजून कुठल्या क्षेत्रातून
काम केलं तर तिथून मला पैसे, मनी एनर्जी माझ्याकडे येणार आहे. तर हे सगळ्या गोष्टींची माहिती किंवा गायडन्स टॅरो कार्डच्या माध्यमातून मला आतापर्यंत आणि इथून पुढेही भेटणार आहे, याची मी तुम्हाला 101% गॅरंटी देत आहे. थोडक्यात काय तर टॅरो कार्डच्या माध्यमातून आपण कोणत्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन इथे शोधू शकतो. आपल्याला जर गायडन्स हवा असेल तर तो गायडन्स घेऊ शकतो. आपल्याला कोणत्या प्रश्नाची उत्तर नाही भेटत आहे ती उत्तरं आपण इथे टॅरो कार्डच्या माध्यमातून घेऊ शकतो. एखाद्या पर्सनच्या लाईफमध्ये काय चाललेलं आहे, एखादा पर्सन आपल्याविषयी काय विचार करत आहे, ओके, तर त्या पर्सनची करंट एनर्जी, त्या व्यक्तीची करंट एनर्जी काय आहे आता, तो काय विचार करते किंवा ती काय विचार करते, तर त्या गोष्टींची माहिती इथे आपल्याला मिळते. त्याचबरोबर फायनान्शियल गोष्टीमध्ये आपलं फायनान्स किती आपण स्ट्रॉंग करणार आहोत, करायचं आहे, तर त्याच्यासाठी इथे गायडन्स दिला जातो टॅरो कार्डच्या माध्यमातून. इमोशन्स, आपल्याला जर मानसिक काही ताणतणाव असेल, डिप्रेशन असेल तर कशामुळे आहे, तर हे पण ओव्हरऑल सगळ्याच प्रॉब्लेमवर इथे सोल्युशन मिळतं टॅरो कार्डच्या माध्यमातून आणि प्रश्नांची उत्तरं मिळतात. त्याचबरोबर इथं प्रेडिक्शन पण होतं. टॅरो कार्ड प्रेडिक्शन पण करतात. प्रेडिक्शन करतात म्हणजे काय तर ते आपलं पास्ट सांगतात, आपलं भविष्य सांगतात, पास्ट सांगतात, आपला भूतकाळ सांगतात, आपलं वर्तमान काळ सांगतात. ठीक आहे, तर ह्या काळाच्या रिलेटेड म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ह्याच्यामध्ये काय काय घडणार आहे, काय काय घडायला नको आहे आणि काय काय घडणार आहे, तर त्याच्यावर जर सोल्युशन आपल्याला काढायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी, तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला गायडन्स टॅरो कार्डच्या माध्यमातून इथं मिळतो. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आणि सगळ्यात छान अशी गोष्ट टॅरो कार्डची एक अशी आहे की टॅरो कार्ड ही ऊर्जावर काम करते. तुमच्या, आमच्या, युनिव्हर्सच्या, देवाची ऊर्जा, सगळ्या ऊर्जेंवर काम करते. ऊर्जे थ्रू आपल्याला इथे गायडन्स दिला जातो. त्यामुळे जर तुमच्याकडे पत्रिका नसतील, तुम्हाला तुमची जन्मवेळ माहिती नसेल, जन्मतारीख माहिती नसेल, तर घाबरायचं काहीच कारण नाही, टेन्शन करायचं काहीच कारण नाही. कारण टॅरो कार्डला नाही जन्मवेळेची गरज लागते, नाही जन्मतारखेची. ती फक्त तुमची ऊर्जा ही कनेक्ट करते स्वतःशी आणि तुमच्या ऊर्जेशी जोडली जाऊन ती तुमच्यासाठी इथे गायडन्स किंवा सोल्युशनसाठी मार्गदर्शन करते. हा जो डेक आहे हा आकाशिक रेकॉर्डचा डेक आहे. आता मी हा डेक कुठे यूज करतात ते मी तुम्हाला सांगते. आपल्या लाईफमध्ये एखादी गोष्ट खूप सातत्याने घडतीये आणि त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. ओके, म्हणजे एक उदाहरण देते की तुम्हाला तुमच्या फॅमिलीमध्ये पिढ्यानपिढ्या एखादा आजार तुम्ही फॉलो करताय, जसं की डायबिटीज आहे किंवा बीपीचा त्रास आहे. ओके, तर तो त्रास का कंटिन्यू पिढ्यानपिढ्या तुम्ही फॉलो करत आहात, तर त्या गोष्टींसाठी आकाशिक रेकॉर्डचे हे कार्ड्स यूज केले जातात. ह्या कार्ड्स थ्रू आपल्याला कळतं की पास्ट लाईफ मध्ये म्हणजे गेल्या पूर्वजन्मामध्ये आपण अशा कुठल्या गोष्टी केलेल्या आहेत, आपण असे कुठले कर्म केलेले आहेत, ज्या कर्माचा रिटर्न म्हणून किंवा भोग म्हणून आपण काही गोष्टी या जन्मामध्ये भोगत आहोत. तर त्या गोष्टींवर सोल्युशन हे आकाशिक रेकॉर्डचे जे कार्ड्स आहेत ते सोल्युशन आपल्याला देतात. हे कार्ड्स आपल्याला मदत खूप करतात. बऱ्याच फॅमिलीमध्ये पितृदोष असतो, बऱ्याच फॅमिलीमध्ये सर्पदोष असतो, बऱ्याच फॅमिलीमध्ये एक प्रकारचा श्राप असतो, तो पिढ्यानुपिढ्या चालूच असतो. मग तो कशाच्या बाबतीतही असू शकतो, पैशाच्या बाबतीत असू शकतो, नातेसंबंधाच्या बाबतीत श्राप तो असू शकतो, किंवा घरामध्ये एक सर्टन टाइम डेथ होत असेल आणि तो एक कर्सेस किंवा तो एक श्रापचा भाग असू शकतो. तर मग हा श्राप कशामुळे आलेला आहे किंवा कोणी दिलेला आहे आणि त्याचं कारण काय, तर ते ह्या टॅरो कार्ड म्हणजे आकाशिक रिडिंगचे जे टॅरो कार्ड्स आहेत या कार्ड्सच्या माध्यमातून आपल्याला गायडन्स मिळतो, आपल्याला सोल्युशन सापडतं
आणि आपल्याला रेमेडी पण या कार्ड्सच्या माध्यमातून मिळते. रेमेडी म्हणजेच उपाय, की आपण आता काय उपाय केले पाहिजेत. असा प्रॉब्लेम आहे तर आपण आता ह्याच्यावर काय उपाय केले पाहिजेत, तर हे उपाय पण हे कार्ड्स आपल्याला देतात. अशा बऱ्याच प्रॉब्लेमवर टॅरो कार्ड आपल्याला सोल्युशन देतात, गायडन्स देतात. प्रॉब्लेम्स इतके आहेत ना की मी जर सांगायला बसले ना तर हा व्हिडिओ कमी पडेल, हा दिवस कमी पडेल, पण प्रॉब्लेम काही संपणार नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यांना दिशा सापडत नाही त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं सापडत नाहीयेत, त्यांना प्रॉपर मार्गदर्शन मिळत नाहीये. तर त्या गोष्टींसाठी टॅरो कार्ड खूप मदत करतात, आपल्याला गायडन्स देतात, आपल्याला हेल्प करतात. तर अशा पद्धतीने टॅरो कार्ड हे आपल्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टींवर काम करत असतात, आपल्याला गायडन्स देत असतात. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही ही माहिती समजून घ्यावी आणि हा जो माहितीचा व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून त्यांनाही टॅरो कार्ड्स म्हणजे काय आणि त्याची प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांना माहिती झाली की ती लोक पण त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या प्रॉब्लेमवर टॅरो कार्डच्या माध्यमातून सोल्युशन मिळवू शकतात, गायडन्स मिळवू शकतात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. व्हिडिओला लाईक करा गाईज आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही पण या चॅनलचे फॅमिली मेंबर होताल गाईज आणि तुमची एनर्जी माझ्यासोबत कनेक्ट राहील. इथून पुढे मी टॅरो कार्डची रीडिंग पण तुमच्यासाठी करणार आहे. ओके, तर ते व्हिडिओज पण तुम्हाला तुमच्यासाठी रेझोनेट होतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर आणि व्हिडिओला लाईक केलं तर, कारण तुमची एनर्जी ही माझ्या चॅनल थ्रू माझ्याशी जोडली जाईल आणि माझ्या थ्रू माझ्या टॅरो डेक कार्डशी जोडली जाईल. ओके गाईज, मी आशा करते की तुम्हाला मी पुरेपूर माहिती देऊ शकली आहे टॅरो कार्ड्स विषयी. तरीही तुमचे जर काही अजून प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये शेअर करू शकता, मी तुम्हाला त्याचा आन्सर नक्की देईल इथे. ओके गाईज, ठीक आहे, तर मी व्हिडिओ इथे संपवते गाईज. पॉझिटिव्ह विचार करा, नेहमी आनंदी राहा. ओके, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेलच नवीन टॉपिक घेऊन. माझ्या चॅनलचं बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. ओके गाईज, थँक यू सो मच.